ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी या गजरात नुकताच पालखीचा सोहळा पार पडला. यातच तुकोबांची एक ओळ कानावर पडली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि खडकन डोळे उघडले. सुमारे 350 वर्षापूर्वी तुकोबांनी सांगितलेला हा उपदेश आज आम्ही जर पाळला असता तर कदाचित कालच्या महापुराचे संकट टाळता आले असते, किंबहुना त्याचे परिणाम कमी करता आले असते आणि आज या विषयावर बोलण्याची वेळच आली नसती. नमस्कार मित्रो, मी सर्वेश लवंडे आपणासमोर विषय मांडतोय, झाडे लावा देश वाचवा. सुखे होतो आम्ही पाहता निसर्गाचे चित्र, सुखे होतो आम्ही पाहता निसर्गाचे चित्र. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्ष आमचे मित्र, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्ष आमचे मित्र. खरंच झाडे ही माणसाचे मित्र असतात, पण हल्ली हेच मित्र आपल्याला कुठेतरीच पाहायला भेटतात. आज वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लाखो झाडांची कत्तल केली जात आहे. आज आपण अनेक बातम्या ऐकतो, पाहतो, वाचतो. गावात शहरात बिबट्याचा वावर, पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला. त्या मुक्या प्राण्याचं चुकतं तरी काय हो? गावं जंगलात घुसली म्हणून ते जंगली प्राणी गावात घुसले. एरवी फूटभर जागेसाठी भांडणारे आपण चक्क त्यांच्या घरातच घुसलो. दरवर्षी लक्ष वृक्ष लागवडीचे अभियान राबवायचे, फोटो काढायचे, सेल्फी काढायचे. मग ते झाडे गेले तरी कुठं? दरवर्षी खड्डा तोच, पण झाड मात्र प्रत्येक वर्षी वेगळं. म्हणजे आपण वृक्ष लागवड केली पण त्याचं संवर्धन मात्र आपण केलंच नाही. आज आपल्या चारही बाजूनी संकट आहे. परवाचा महापूर, त्या मागील वर्षी इर्शाळवाडीतील आणि माळीण येथील दुर्घटना, कधी दुष्काळ तर कधी सुनामी. याला कारण एकच, ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड. म्हणून म्हणतो, उठा जागे व्हा, नाहीतर एक दिवस असा येईल की पृथ्वीवर माणसाचं अस्तित्वच राहणार नाही. म्हणून म्हणतो, एक तरी झाड लावा. आता तुम्ही म्हणाल एका झाडानं काय होतं? मी सांगतो तुम्हाला. एक झाड एका वर्षात 15 लाख किमतीचं ऑक्सिजन देतं. एक झाड एका वर्षात 40 लाख लिटर पाण्याचं रिसायकलिंग करतं. एक झाड एका वर्षात शेकडो मुलांना वह्या पुस्तकं देतं. एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात. एवढं सगळं फक्त एका झाडापासूनच मिळू शकतं. बालपणी आम्ही म्हणायचो, एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. या कवितेचा खरा अर्थ आता समजायला लागलाय. झाड आपल्याला फुले देतं, फळे देतं, औषधं देतं. 2 वर्षापूर्वी आपल्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले होते. अनेक लोक ऑक्सिजन वाचून तडफडत होते, मरत होते. हॉस्पिटलमध्ये आजभर ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण फुकटचं ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची किंमत आपल्याला कळणार कधी? शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, कोविडने शिकवलाय धडा आता, झाडाचाच ऑक्सिजन खरा आता. प्रदूषणाने केलाय जाचाचा, निसर्ग करील यावर मात आता. त्यामुळेच एक तरी झाड लावा आता, एक तरी झाड वाढवा आता. धन्यवाद.